हॅलो नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी आरती आपल्या शिवसृष्टी या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करत आहे। तर मैत्रिणींनो, आता सकाळीच्या 7:30 वाजलेले आहेत आणि आपण सध्या आता ग्राउंडवरती आहोत प्रॅक्टिस करत, कारण दुपारी वातावरण खूप असं ऊन वगैरे असतं, त्याच्यामुळे शिकत असताना शक्यतो सकाळचं टायमिंग चूज करायचं आहे, कारण या टायमिंगला कुणाची रहदारी नसते, कोण डिस्टर्ब करायला नसतं, त्याच्यामुळे सकाळचं टायमिंग नेहमी चूज करायचं आहे आपण शिकण्यासाठी। तर मैत्रिणींनो, पाहू शकता आज यांचा 6वा ट्रेनिंगचा दिवस आहे। तर खूप छान पद्धतीने असं टर्न वगैरे घेत आहेत, त्या गोल राऊंड करत आहेत, चढ आणि उताराला सुद्धा त्या छान प्रकारे गाडी चालवत आहेत, पाहू शकता तुम्ही। मैत्रिणींनो, कोणतीही गोष्ट इम्पॉसिबल नसते, त्याला पॉसिबल आपणच करायचं असतं। तर यांनी सुद्धा सायकलसुद्धा हातात घेतलेली नव्हती ॲक्च्युली, त्यासुद्धा मला म्हटलेलं की 10 दिवसामध्ये गाडी जमेल की नाही, पण मी त्यांना सांगितलं की स्टेप बाय स्टेप शिकलात तर 10 दिवसांमध्ये काय 4 ते 5 दिवसांमध्ये सुद्धा तुम्ही गाडी छान प्रकारे चालवू शकाल। आणि आज त्यांचा ट्रेनिंगचा 6वाच दिवस आहे, तर खूप छान पद्धतीने आज त्यांना कॉन्फिडन्स आलेला आहे, पाहू शकता तुम्ही। आता थोडंसं चढाचं आणि उताराचं एक राऊंड करून या, चढ आणि उतार एक राऊंड करून या। तर आपल्या इथे ग्राउंडच्या इथे खूप असा मोठा चढ आहे, तर तो चढ चढताना सुद्धा थोडीशी भीती वाटते उतरताना वगैरे, नवीन शिकत असताना, पण मी त्यांना छान प्रकारे असे ट्रिक्स सांगितलेले आहेत, त्या छान प्रकारे चढसुद्धा चढतील आणि उतरताना सुद्धा घाबरणार नाहीत, हे पाहू शकता। आता त्या निघालेल्या आहेत चढावरून। चढायला जात असताना मध्येच थांबायचं नाही, कारण मध्येच जर थांबला तर गाडी पाठीमागे येण्याची शक्यता असते। आणि उतारानं येत असताना पूर्ण ॲक्सिलेटर तुमचा कमी करायचा आहे आणि हळूहळू पाठीमागचा ब्रेक प्रेस करायचा आहे। आणि जर पाठीमागच्या ब्रेकनं गाडी आपल्याला कंट्रोल होत नसेल तर पुढचाही ब्रेक हळूहळू आपण प्रेस करायचा आहे, कारण रेस आणि ब्रेक दोन्ही आपल्या हातात असतात, त्याच्यामुळे घाबरायची काही गरज नाही। पायाने गाडी थांबवण्याचा प्रयत्न करायचा नाही, तर ब्रेकने गाडी आपल्याला थांबवण्याचा प्रयत्न करायचा असतो, हे पाहू शकता। आता उतारानं पाहूया जमते का। ॲक्च्युली उताराला थोड्याशा घाबरता येते त्या, पण मी त्यांना सांगितले हातामध्ये ब्रेक असतो, ब्रेकने गाडी कंट्रोल करायची आहे। तर मी त्यांच्यापासून खूप अशी लांब उभी आहे, तर बघूयात आज त्या स्वतः मनाने करतात का। पाहू शकता आलेल्या आहेत त्या, खूप छान खूप छान। भीती ही थोडीशी गेली पाहिजे, कारण प्रत्येक वेळेस मी काही सोबत नसणार आहे, तुमचं तुम्हाला ते हँडल करायचं आहे, कंट्रोल करायचं आहे। खूप छान पद्धतीने पायसुद्धा त्यांनी बेसमेंटवरती घेतलेले आहेत, पाहू शकता तुम्ही, मस्त मस्त। तर मैत्रिणींनो, मनामध्ये ठाम राहायचं आहे की मी हे करणार, मी हे शिकणार। आणि का शक्य नाही, प्रत्येक गोष्ट शक्य असते, पण ते स्टेप बाय स्टेप शिकावी लागते आणि त्या ट्रिक्स तुम्हाला फॉलो करावे लागत असतात। तर ह्यांनासुद्धा कॉन्फिडन्स नव्हता ॲक्च्युली, तर त्या मला म्हटल्या होत्या की 10 दिवसामध्ये जर नाही जमली तर आपण काय करायचं। तर म्हटलं जमणार कशी नाही, कारण माझी शिकवण्याची जी पद्धत आहे ती स्टेप बाय स्टेप आहे, त्याच्यामुळे आरामात 4 ते 5 दिवसांमध्ये गाडीचं टोटल जजमेंट येतं म्हणजे येतंच। तर मी आपल्या चॅनलवरती सुद्धा 1 ते 4 असे पार्ट तुमच्यासाठी बनवलेले आहेत मैत्रिणींनो, एकदा अवश्य बघा। नक्की तुम्हाला क्लासला सुद्धा जाण्याची गरज भासणार नाही आहे, कारण मी जे माझ्या मैत्रिणींना शिकवते त्याच पद्धतीने व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करत असते मैत्रिणींनो। तर ज्यांना नवीनच स्कूटी शिकायची आहे त्यांनी नक्की स्कूटी ट्रेनिंगचे पार्ट 1 ते 3 सुद्धा पहा, आणि मराठी स्कूटी ट्रेनिंगचे भागसुद्धा मी बनवलेले आहेत स्टेप बाय स्टेप, ते सुद्धा त्यासुद्धा टिप्स तुम्ही फॉलो करा, नक्कीच समजणार तुम्हाला। बाहेर कुठे क्लासलासुद्धा तुम्हाला जाण्याची गरज भासणार नाही। आणि वाटल्यास तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता की काही प्रॉब्लेम येत असेल शिकताना, तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की विचारा, मी तुम्हाला नक्की रिप्लाय करेन। खूप छान गोल राऊंड घेत आहेत। गोल राऊंड यासाठी करायचे असतात की तुम्हाला जिथे जिथे टर्न असतो, जिथे जिथे आपल्याला वळण घ्यायचं असतं,
जिथे जिथे टर्न घ्यायचे असते, जिथे जिथे वळण घ्यायचं असतं, अशा ठिकाणी येण्यासाठी इझीमध्ये तर तुम्हाला असे गोल राऊंडची प्रॅक्टिस करायची आहे मैत्रिणींनो. म्हणजे तुम्ही इझीमध्ये टर्न घेऊ शकता. कारण गर्दीच्या ठिकाणी वगैरे जास्तचं स्पीड देऊन जमत नाही आणि जास्तीच्या वेगामध्ये टर्नसुद्धा बसत नाही, कारण गाडी स्लिप होण्याची शक्यता असते. कारण आपण गाडी टर्न करत असतो ना, मग जास्तीच्या वेगामध्ये कसा काही टर्न बसेल तुम्हाला. त्यासाठी जो तुमचा स्पीड आहे तो कमी करायचा आहे आणि हळूहळू ब्रेक प्रेस करायचा आहे. कमी स्पीडमध्ये गाडी टर्न करून घ्यायची आहे अशा पद्धतीने. खूप छान शर्वरी मॅडम आता गाडी चालवत आहेत. त्यांना कॉन्फिडन्स क्रिएट झालेला आहे. पाहू शकता मैत्रिणींनो. तुम्हीसुद्धा मैत्रिणींनो स्टेप बाय स्टेप शिकायचे आहे. तर प्रत्येक गोष्ट ही पॉसिबल करून दाखवायची आहे. नाही हा शब्द यूज करायचा नाही आपल्या डिक्शनरीमध्ये. मी करणार, मला जमणार हे म्हणायचं आणि कोणत्याही कामाची सुरुवात करायची. तर स्कूटीसुद्धा स्टेप बाय स्टेप शिका. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर परत पुन्हा भेटूया असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत बाय, धन्यवाद, थँक्यू.